नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. लास्ट लेक्चरमध्ये आपण काय केलं की काही प्रॉब्लेम्स ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज आणि ट्रिग्नॉमेट्रिक रेशोजवर आपण एक्झाम्पल सॉल्व्ह केले आणि त्यामध्ये तुम्ही बघितल्यात की एक्झाम्पल आपण सिम्पल सिम्पल ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज वापरून आपण कसं एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह करू शकतो. तर जास्त आपल्याला तिथं टेन्शन घेण्याचं काय कारण नव्हतं. आपण सिम्पल सिम्पल ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीज वापरून काय केलं तिथं एक्झाम्पल सॉल्व्ह केले. तर आजच्या लेक्चरमध्ये आपण काय करणार आहोत की वी आर गोइंग टू डिस्कस दी सेव्हरल ॲप्लिकेशन्स ऑफ ट्रिग्नॉमेट्रिक. असे पण क्वेश्चन्स तुम्ही बघताय की बोर्डाच्या क्वेश्चन पेपरमध्ये असे क्वेश्चन्स पण फ्रेम होतात की जे बऱ्याच वेळा आपण सोडतो कारण आपल्याला बेसिक काय माहिती नसतं म्हणून आपण ते क्वेश्चन सोडतो. आज तुम्ही विचार करा की हे जर क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलं तर आपल्याला इझिली 3 to 4 मार्क्सचे क्वेश्चन्स इझिली आपण अटेम्प्ट करू शकतो. तर आजच्या आपण व्हिडिओमध्ये हेच चेक करणार आहोत की हे क्वेश्चन्स आपण कसं सॉल्व्ह करू शकतो. ठीक आहे. तर बघा फर्स्ट क्वेश्चन जर तुम्ही बघितलात तर काय फर्स्ट क्वेश्चन आपला वेन अन ऑब्झर्वर इज ॲट डिस्टन्स ऑफ 12 मीटर फ्रॉम अ ट्री लुक्स ॲट द टॉप ऑफ द ट्री अँड द अँगल ऑफ एलिव्हेशन इज 60 डिग्री देन व्हॉट इज द हाईट ऑफ ट्री. म्हणजे ह्या क्वेश्चनमध्ये आपल्याला काय केलं त्यांनी हाईट ऑफ ट्री विचारलेलं आहे. ठीक आहे. तर आपल्याला हाईट ऑफ ट्री फाइंड आउट करायचं आहे. तर बघा हा जो ऑब्झर्वर आहे, ठीक आहे, हा ऑब्झर्वर काय करतोय, हा जो ट्री आहे ह्या ट्रीच्या टॉपला बघतोय आणि त्यावेळेस हा जो अँगल आहे हा अँगल आपला किती होणार आहे. हा जो अँगल आहे हा अँगल आपला होणार आहे 60 डिग्री. ठीक आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन आहे. अँगल ऑफ एलिव्हेशनच्या केसमध्ये काय होतो की ऑब्झर्वर हा खाली असतो आणि ऑब्जेक्टला तो वरच्या बाजूने बघतो. ठीक आहे. म्हणजे वरच्या साईडला बघतो. म्हणजे खालून ऑब्झर्वर असतो आणि ऑब्जेक्ट वर असतो आणि त्याला तो पाहताना अँगल ऑफ एलिव्हेशन तयार होतो. तर हा अँगल ऑफ एलिव्हेशन आहे 60 डिग्री क्वेश्चनमध्ये दिलं आहे. आणि ह्या ट्रीपासून ह्या ऑब्झर्वर ह्याचं जे डिस्टन्स आहे इट इज 12 मीटर. So this distance is 12 meter from the observer and tree. Means the distance between observer and tree is 12 meter. It is given in the question. So we are going to find the height of the tree. ठीक आहे. तर हाईट ऑफ द ट्री आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघूयात. तर ह्या सगळ्या एक्झाम्पल्समध्ये एक लक्षात ठेवा. ठीक आहे. तर आपण नेहमी टाईम थिटाचा फॉर्म्युलाइज करतो. ठीक आहे. तर मी काय करणार इथं हा जर राईट अँगल ट्रायंगल जर मी ड्रॉ केला, ठीक आहे, समजा फॉर एक्झाम्पल इकडे घेऊयात आपण. हा जर नीट बघितलं तुम्ही इट इज अ राईट अँगल ट्रायंगल ABC. ओके. हे जे डिस्टन्स आहे B to C इथे तुम्ही ह्या डायग्राम साईडला जे मी काढलंय ॲक्च्युअल काढलंय. ठीक आहे. व्यक्ती दाखवलंय, त्या ट्री दाखवलंय आणि सगळ्या गोष्टी जसे दिलेल्या आहेत ते आपण इथं पुट केलंय. आता आपल्याला राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर कन्वर्ट केलं तर BC आपल्याला किती दिलं इथं 12 मीटर दिलेलं आहे. ठीक आहे. आणि हे जे हाईट आहे, ठीक आहे, हे ह्या ट्रीची जी हाईट आहे AB हे आपल्याला काय करायचं आहे फाइंड आउट करायचं आहे. तर ह्या टाईपच्या सगळ्या क्वेश्चन्समध्ये काय करा आपल्याला हाईट जर फाइंड आउट करायचं असेल म्हणजे इथं आपल्याला काय दिलं आहे अपोजिट साईड आपल्याला फाइंड आउट करायचं आणि ॲडजस्टंट आपल्याला दिलेलं आहे. तर अशा केसमध्ये काय करा तुम्ही टॅनचा फॉर्म्युला यूज करा. टॅन थिटा. टॅन थिटा आपल्याला काय सांगतो हाऊ टू डिफाईन द टॅन थिटा. टॅन थिटा इज नथिंग बट our opposite side upon adjacent side. So opposite side is AB and the adjacent side is BC. आणि थिटा पण दिला आपल्याला अँगल ऑफ एलिव्हेशन थिटा दिलेला आहे आणि तो किती आहे आपला अँगल ऑफ एलिव्हेशन थिटा 60 डिग्री आहे. इथं पुट करू सगळ्या व्हॅल्यूज आपण. टॅन 60. ओके. आपण काय केलं थिटाच्या ऐवजी इथं 60 पुट केलं आहे विच इज इक्वल टू AB आपल्याला काय करायचं फाइंड आउट करायचं आहे. तर AB आपण आहे तसं लिहून टाकू. ओके. आपण AB आहे तसं लिहून टाकलेलं आहे डिवायडेड बाय हा डिवाइड बाय आपण करू. BC दिलं आहे आपल्याला. BC म्हणजेच काय इट इज द डिस्टन्स बिटवीन अन ऑब्झर्वर अँड ट्री अँड द डिस्टन्स इज नथिंग बट 12 मीटर. इथे 12 टाकू. ओके. हे इक्वेशन आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे. ठीक आहे. मग tan 60 आपल्याला माहिती आहे. tan 60ची व्हॅल्यू किती असते √3. tan 60 इज अवर √3. तर आपण इथे tan 60च्या ऐवजी √3 पुट करूयात विच इज इक्वल टू AB अपॉन 12. ठीक आहे. या 12ला मी काय करतो इकडे पाठवतो तर काय होणार AB इज इक्वल टू काय होईल तुम्हाला हे 12 इंटू काय होणार हे 12 इंटू √3 आणि √3ची व्हॅल्यू आपल्याला दिलेलं आहे त्यांनी इथं 1.73.
काय केलं आपण इथं हा 12 ॲज इट इज आणि हा √3 जो आहे ह्याला आपण किती पुट केलं आहे 1.73. या दोघांचं तुम्ही मल्टिप्लिकेशन घ्या आणि जे आन्सर येईल दॅट इज दी हाईट ऑफ ट्री अँड दॅट इज अवर AB. सो वी कॅन कन्क्लूड दॅट द हाईट ऑफ ट्री इज 12 इंटू 1.73. या दोघांचं तुम्ही प्रॉडक्ट घ्या बरं का. या दोघांचं मल्टिप्लिकेशन जर घेतलं तर तुम्हाला ह्याचं आन्सर मिळेल. ठीक आहे, ह्याप्रमाणे तुम्ही ह्या टाईपचे एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करू शकता. हा झाला फर्स्ट क्वेश्चन. सेकंड बघूयात. दिस इज अवर सेकंड क्वेश्चन. आता बघा, ह्याच्यामध्ये क्वेश्चन जर तुम्ही नीट रीड केलं, काय सांगितलं गेलं आहे, एक व्यक्ती आहे की जो नदीच्या एका बाजूला थांबलेला आहे. ठीक आहे, आणि दुसऱ्या बाजूला जे झाड आहे, म्हणजे नदीच्या एका बाजूला व्यक्ती आहे, नदीच्या दुसऱ्या बाजूला झाड आहे, आणि त्या ट्रीला काय करतोय, तो व्यक्ती ऑब्झर्व करतोय. अँगल ऑफ एलिव्हेशन दिलं आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन म्हटलंय तर बघा. ठीक आहे, आणि काय त्याचं अँगल ऑफ एलिव्हेशन किती आहे, 60 डिग्री आहे. अँगल ऑफ एलिव्हेशन इज 60 डिग्री. आणि बघा, जर ग्राफिकली समजून जर घ्यायचं असेल तर काय होतं बघा, इथं ट्री आहे. ठीक आहे, इथे ही नदी आहे, दिस अवर रिव्हर. ओके, इथं काय झालं, ऑब्झर्वर आहे, हा ऑब्झर्वर आहे, नदीच्या एका बाजूला आहे. तो काय करतोय की ह्या ट्रीला बघतोय वर. ठीक आहे, तर त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन किती तयार होतो आपला, 60 डिग्री. हे क्वेश्चनमध्ये दिलं आहे. सो हे झालं आपलं 60 डिग्री. ओके, परत काय काय होतं आहे की वेन ही मूव्ज 40 मीटर अवे फ्रॉम द बँक, म्हणजे हा जो आहे इकडनं 40 मीटर तो पुढे इकडे जाणार आहे. म्हणजे ह्या नदीच्या किनाऱ्यापासून तो काय करणार आहे, एक 40 मीटर मागे जाणार आहे. त्यावेळेस परत काय करणार, तो परत झाडाच्या टॉपकडे बघणार आहे. ठीक आहे, आणि टॉपकडे बघितल्यानंतर त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन किती होणार आहे, 30 डिग्री होणार आहे. इथं क्वेश्चनमध्ये दिलं आहे. ठीक आहे, अँगल ऑफ एलिव्हेशन टू बी 30 डिग्री. म्हणजे इथून ज्यावेळेस तो परत ह्या टॉपकडे बघणार आहे, झाडाच्या टॉपकडे बघणार आहे, त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन किती होणार आहे, 30 डिग्री होणार आहे. इट इज अवर 30 डिग्री. ओके, ह्याप्रमाणे हे डायग्राम आहे. ठीक आहे, तर बघा काय सांगितलं, फाइंड द हाईट ऑफ ट्री. म्हणजे हे आपल्याला फाइंड आउट करायचं, हाईट ऑफ ट्री. आणि परत काय, विड्थ ऑफ द रिव्हर. विड्थ ऑफ द रिव्हर काय, इथून आहे बघा, हा व्यक्ती आधी इथं होता, ह्या पॉईंटला होता, इथून हे झाड आहे, आणि मध्ये हे नदी आहे आपली. ह्याला आपण काय म्हणू, ह्या विड्थ ऑफ रिव्हरला आपण एक्स म्हणूयात. आणि आपला हा जो हाईट आहे, हाईट ऑफ ट्री आहे, त्याला आपण काय सपोज करू, वाय सपोज करू. तर आपल्याला दोन अननोन्स फाइंड आउट करायचे आहेत ह्या केसमध्ये. एक आहे आपला एक्स आणि दुसरा आपला आहे वाय. ठीक आहे, तर इथं बघा, तुम्ही नीट जर ऑब्झर्व केलं तर आपल्याकडे दोन राईट अँगल ट्रायंगल तयार होतात. एक जो आहे आतला राईट अँगल ट्रायंगल. ठीक आहे, ह्याला आपण नाव देऊयात ए, याला आपण काय नाव दिलं, ABC. आतला जो ट्रायंगल आहे त्याला आपण नाव दिलं ABC. आणि बाहेरचा जो ट्रायंगल आहे 30 डिग्री इथलं तयार झालेला आहे, ह्या ट्रायंगलला इथं तर दोन नाव ऑलरेडी आपण दिलं, AB. याला नाव देऊ आपण D. तर आपल्याकडे दोन राईट अँगल ट्रायंगल तयार झाले. एक आहे राईट अँगल ट्रायंगल आहे ABC आणि दुसरा आहे ABD. ओके, या दोन्ही राईट अँगल ट्रायंगलचा आपण वापर करूयात आणि ह्या एक्झाम्पलला आपण सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करूया. आधी मी काय करतो की ट्रायंगल ABC घेतो. आधी काय करणार मी, ट्रायंगल AB आणि C घेणार. ठीक आहे, हा राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे, ह्याच्यामध्ये जर विचार केला, ह्या राईट अँगल ट्रायंगल ABC मध्ये जर विचार केला तर tan 60ला आपण कसं लिहू शकतो, tan 60. tan 60ला आपण कसं लिहिणार, इथं आहे बघा, हा 60 अँगल इथं आहे. ठीक आहे, तर tan 60 काय होणार आपला, अपोजिट अपॉन ॲडजस्टंट होणार. तर ह्या ट्रायंगलमध्ये अपोजिट साईड काय आपल्याकडे y आहे, y डिवायडेड बाय. ठीक आहे, y डिवायडेड बाय. आणि ॲडजस्टंट साईड किती आपल्याकडे BC आहे, आणि BC म्हणजेच किती, आपण त्याला किती सपोज केलं आहे, x सपोज केलं आहे. इथे येणार हा x. ठीक आहे, हा येईल आपला x. तर मी काय करतो की tan 60ची व्हॅल्यू किती आपल्याला माहिती आहे, tan 60 हा √3 असतो. तर tan 60च्या ऐवजी मी √3 पुट करणार. tan 60च्या ऐवजी आपण किती पुट केलं, √3. हा y आपल्याला दोन्ही पण अननोन्स आहेत, y आणि x दोन्ही पण अननोन आहेत सर होते. मी काय करतो, ह्याच्यावरून वायचं इक्वेशन तयार करतो. तर मी काय करणार, ह्या एक्सला इकडे पाठवतो, लेफ्टला पाठवतो. हा जर एक्स जरी डिनॉमिनेटरमधून जर इकडे शिफ्ट झाला, हा डिनॉमिनेटरमधून जर इकडे शिफ्ट झाला, तर काय होणार, त्यावेळेस हा इकडे न्यूमरेटरमध्ये जाईल. म्हणजे कसं येणार, हा तर y इज इक्वल टू काय येईल आपला, √3 इंटू एक्स येणार. y इज इक्वल टू काय येणार आपला, √3 इंटू एक्स. याला इक्वेशन 1 म्हणूयात आपण. दिस इज अवर इक्वेशन नंबर 1. सो द इक्वेशन 1 इज
ॲज वाय इज इक्वल टू रूट थ्री इंटू एक्स. ओके. आता सेकंड आपण राईट अँगल ट्रायंगल बघूयात. सेकंड राईट अँगल ट्रायंगल कुठला आहे आपला? ए बी आणि डी. इन द सेकंड राईट अँगल ट्रायंगल ए बी डी. आता बघा ह्याला जर बघताना हा ए इथं वर टॉपला आहे, हा बी इथं आहे आणि डी इथं आहे. ह्याच्यामध्ये tan 30 आपण काढताना tan 30 ची आपण व्हॅल्यू काढणार. आता बघा हा जो मोठा ट्रायंगल जर तुम्ही घेतलात, हा ए बी आणि डी, आतला हा ट्रायंगल आता विसरून टाका. हे याला मी असं कट करतो. हे विसरून टाका तात्पुरतं तुम्ही. ह्याला विसरून टाका. तर काय येणार बघा, ह्या ए बी आणि डी ह्या ट्रायंगलमध्ये tan 30 म्हणजेच काय? टॅन म्हणजेच काय? अपोजिट अपॉन ॲडजस्टंट. तर tan 30 म्हणजे काय येणार? अपोजिटला काय आपल्याकडे वाय आहे, वाय डिवाइड. अपोजिट तर आपल्याकडे वाय आहे, डिवायडेड बाय ॲडजस्टंट. बघा ॲडजस्टंट म्हणजे काय? हा बी पासून डी पर्यंत किंवा डी पासून बी पर्यंत हा पूर्ण पोर्शन आपला ॲडजस्टंट आहे. म्हणजे हा ॲडजस्टंट कसा तयार झाला आपला? एक्स आणि 40 हे दोन्ही मिळून आपला ॲडजस्टंट तयार होतात. म्हणजे आपला ॲडजस्टंट जो बी डी आहे, ती बी डीची व्हॅल्यू किती आपल्याकडे? एक्स प्लस 40 आहे. तर आपला ॲडजस्टंट जो आहे तो आपण किती घेतला पाहिजे? तर एक्स प्लस 40 घेतला पाहिजे. काय घेतला पाहिजे? एक्स प्लस 40 घेतला पाहिजे. तर बघा tan 30 म्हणजे काय आपला? ए बी अपॉन बी डी आहे, लक्षात ठेवा. tan 30 म्हणजे काय? ए बी अपॉन बी डी. ठीक आहे. पण ए बीला आपण म्हटलेलं आहे वाय आणि बी डी आपण कसं घेतलं आहे? बी डी म्हणजेच काय? बी सी प्लस सी डी आहे. आणि बी सीची व्हॅल्यू एक्स आहे आणि सी डीची व्हॅल्यू 40 आहे. म्हणून आपला जो बी डी आहे तो बी डी कसा होणार? एक्स प्लस 40 होणार. ठीक आहे. आता आपल्याला माहित आहे tan 30 आपला किती आहे? 1/√3. तर पुट करूयात आपण. आपण काय केलंय? इथं tan 30ची व्हॅल्यू 1/√3 पुट केली आणि बाकी सगळं आपण काय करून टाकलेलं आहे? ॲज इट इज ठेवलं आहे. आता मी काय करतो? हा जो डिनॉमिनेटरला टर्म आहे, ठीक आहे, हा एक्स प्लस 40 ह्याला मी काय करतो? लेफ्ट साईडला ट्रान्सफॉर्म करतो. हा जर लेफ्टला जर गेला तर कसा दिसेल बघा. हा जर लेफ्टला गेला तर कसा दिसेल? हा एक्स प्लस 40 आहे, इकडं वर न्यूमरेटरमध्ये जाईल तर कसं येणार? हा येईल आपला एक्स प्लस 40 डिवायडेड बाय √3. म्हणजे आपण ह्या एक्स प्लस 40ला लेफ्टला पाठवलं आहे, म्हणजे हा डिनॉमिनेटरचा न्यूमरेटरला गेला. डिनॉमिनेटरमधला √3 आहे तसं राहू दे. आपल्याकडे फक्त आर एच एसला काय राहील? फक्त आपल्याकडे आर एच एसला वाय राहील. ठीक आहे. ह्याला तुम्ही काय म्हणू शकता? दिस इज अवर इक्वेशन नंबर 2. ओके. आता मी इक्वेशन 1 आणि 2 ह्या दोघांना कम्पेअर करणार आहे. म्हणजेच काय करणार आहे? इक्वेशन 2 मध्ये इक्वेशन 1 ची जी व्हॅल्यू आहे वाय इज इक्वल टू √3x, याला मी काय करतो? इक्वेशन 2 मध्ये सबस्टिट्यूट करतोय. म्हणजे कसं येणार बघा, हे हा एक्स प्लस 40 तर आपला आहे तसा राहू दे, डिवायडेड बाय हा √3 पण आहे तसा राहू दे. ठीक आहे. म्हणजे लेफ्ट साईड आपण आहे तसं ठेवलं आहे. आता आर एच एसला बघा, विच इज इक्वल टू आता इक्वेशन 1 मध्ये वायची व्हॅल्यू किती आहे? √3 इंटू एक्स आहे. तर ह्या वायच्या ऐवजी आपण काय पुट करू शकतो? √3 काय पुट करू शकतो? वायच्या ऐवजी √3 इंटू एक्स पुट करू शकतो. ठीक आहे. आता ह्याला आपल्याला सिम्प्लिफाय करायचं आहे आणि आपल्याला ह्याच्यावरून आन्सर काढायचं. ठीक आहे. तर आपण ह्याला सिम्प्लिफाय करूयात. तुझ्या पेजला मी स्क्रोल करतो. ओके. आपण ह्याला सॉल्व्ह करूयात आता. ठीक आहे. तर बघा हा एक्स प्लस 40 मी आहे तसं ठेवतो. ह्या डिनॉमिनेटरमध्ये जो √3 आहे, ह्या डिनॉमिनेटरमधल्या √3ला मी काय करतो? ह्या बाजूला ट्रान्सफॉर्म करतो. म्हणजे हा √3 जर इकडे ट्रान्सफॉर्म जर झाला तर कसं येणार बघा? विच इज इक्वल टू, म्हणजे हा √3 जो आहे तो राईट साईडला जर गेला तर डिनॉमिनेटरमधून तो न्यूमरेटरला जाणार. ह्या √3 इंटू एक्सला ह्या √3 मल्टिप्लाय होणार. म्हणजे √3 इंटू √3 काय येणार आपला? √3 इंटू √3 √9 येईल. आपण ज्यावेळेस पण लक्षात ठेवा, 2 स्क्वेअर रूट जर असतील, त्यामध्ये काही नंबर्स असतील, तर 2 स्क्वेअर रूटच्या मध्ये जर मल्टिप्लिकेशन साईन असेल तर रूटमधल्या दोन्हीही नंबरचं आपण मल्टिप्लिकेशन घेऊ शकतो. हे लक्षात ठेवा. 2 रूटच्या मध्ये जर डिव्हिजनचा सिम्बॉल असेल तर आपण रूट एकदाच घेऊन दोन्ही टर्म्सचं किंवा दोन्ही नंबरचं आपण डिव्हिजन घेऊ शकतो. 2 रूटच्या मध्ये जर नंबर्स असतील तर आपल्याला हे ॲड करता येत नाही. फॉर एक्झाम्पल जर असं असेल,
समजा रूट 3 आहे प्लस आपल्याकडे रूट 4 आहे, म्हणजे हे एक्सप्रेशन काय आपला रूट 3 प्लस रूट 4, ह्याला आपण असं लिहू शकत नाही. ह्याला आपण रूट 7 असं लिहू शकत नाही. लक्षात ठेवा, रूट 3 प्लस रूट 7 इज नॉट इक्वल टू रूट 7. म्हणजे दोन रूटच्या मध्ये प्लस किंवा मायनस असेल तर या रूटमधल्या नंबरचं ॲडिशन किंवा सबस्ट्रॅक्शन होत नाही. दोन रूटच्या मध्ये जर मल्टिप्लिकेशन किंवा डिव्हिजन असेल तर आतल्या टर्मचं मल्टिप्लिकेशन किंवा जर डिव्हिजन असेल तर डिव्हिजन होतं. तर रूट 3 इंटू रूट 3 रूट 9, आणि रूट 9 म्हणजे किती आपल्याकडे 9चा स्क्वेअर रूट किती येतो 3, तर दिस इज 3x. ओके. तर ह्या लेफ्टला जे आहे जे आहे एक्स प्लस 40 आपण याला आहे तसं ठेवून टाकूयात. नंतर मी काय करतो, हा जो एक्स आहे लेफ्ट साईडला मला जो एक्स दिसतो ह्याला मी काय करतो RHSला ट्रान्सफॉर्म करतो. म्हणजे कसं दिसेल हे, ज्यावेळेस आपण ह्याला RHSला ट्रान्सफॉर्म करतो त्यावेळेस ह्या प्लस एक्सचा काय होणार मायनस एक्स येईल. ठीक आहे. आपण याला आता सिम्प्लिफाय करायचं. ठीक आहे, याला आता सॉल्वच करायचं आपण. ठीक आहे. तर बघा काय येणार, हे 40 आहे तसंच येणार. हे 3x मायनस एक्स जर केलं तर किती येईल, हे 2x येईल. ठीक आहे. 3x मधून जर एक्स सबट्रॅक्ट केला 2x, म्हणजे आपल्याकडे एक्सची व्हॅल्यू किती येईल सांगा. मी काय केलं इथं, ह्या 2ला RHSला लेफ्ट हँड साईडला ट्रान्सफॉर्म केलं, म्हणजे हा न्यूमरेटरमध्ये आहे, तो इकडे जर गेला तर डिनॉमिनेटरमध्ये जाईल तो. आणि 40ला जर 2नं डिवाइड केलं तर एक्स बरोबर किती येईल आपला 20 मीटर. हा एक्स म्हणजे काय होता आपला, एक्स वॉज अवर विड्थ ऑफ रिव्हर, म्हणजे रिव्हरची जी विड्थ आहे ती किती आहे 20 मीटर आहे. आणि इक्वेशन 1 जर बघितलं इथे वर बघा तुम्ही, इक्वेशन 1 वरून फ्रॉम इक्वेशन 1, इक्वेशन 1 आपला काय आहे, इक्वेशन 1 जर तुम्ही नीट बघितलं तर ह्यामध्ये वायची जी व्हॅल्यू आहे, वायची व्हॅल्यू किती आपल्याकडे वाय इज इक्वल टू रूट 3 इंटू एक्स आहे. ठीक आहे. मग आपण काय करूयात की एक्स आत्ता आपण जे फाइंड आउट केलं 20, त्या 20ला आपण इथं सबस्टिट्यूट करूयात. तर हा 20 जर इथं सबस्टिट्यूट केला आपण तर हे इक्वेशन कसं येईल बघा. हे इक्वेशन आपलं कसं येईल 20 इंटू रूट 3 और रूट 3 इंटू 20, आणि रूट 3ची आपल्याकडे व्हॅल्यू आहे, रूट 3ची व्हॅल्यू किती आपल्याकडे 1.73 आहे. तर आपल्याला रूट 3ची व्हॅल्यू किती 1.73 आहे. ते रूट 3ची व्हॅल्यू तर पुट करा 1.73 आणि त्याला इंटू 20 करा, इंटू 20 करा, आणि 1.73 इंटू 20चं जर मल्टिप्लिकेशन घेतलं तर आन्सर किती येईल बघा. आपला आन्सर येईल आपला आन्सर किती येईल, ह्या 20ला जर 1.73 जर मल्टिप्लाय केला इट इज 34.6 मीटर आहे. म्हणजे जो ऑब्झर्वर आहे नदीच्या दुसऱ्या बाजूला जे झाड आहे त्या ट्रीकडे तो ऑब्झर्व करतोय, तर त्या ट्रीची आपल्याला हाईट फाइंड आउट करायचं होतं ॲज वेल ॲज द विड्थ ऑफ रिव्हर फाइंड आउट करायचं होतं. तर आपण विड्थ ऑफ रिव्हर फाइंड आउट केलं 20 मीटर अँड द हाईट ऑफ ट्री इज 34.6 मीटर. ठीक आहे. हा हॉट क्वेश्चन होता. पुढचा क्वेश्चन बघू. बघा, तुम्ही व्हिज्युअलायझेशन जर केलं तर हा एक ऑब्झर्वर आहे, की हा ऑब्झर्वर आहे. तर हा ऑब्झर्वर काय करतोय, तो चर्चकडे बघतोय, हे तुम्हाला दिसते ते चर्चच्या टॉपकडे बघतोय. आणि त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन, कारण बघा अँगल ऑफ एलिव्हेशन इथे काय झालेलं आहे, कारण ऑब्झर्वर हा खाली थांबलेला आहे आणि चर्चच्या तो टॉवरला म्हणजे टॉपला जे आहे ऑब्जेक्ट त्याकडे बघतोय, आणि त्यावेळेस अँगल ऑफ एलिव्हेशन तयार झालेलं आहे 45 डिग्री. ठीक आहे. म्हणजे हा जो अँगल आहे, हा अँगल हा जो अँगल आहे आपला, हा अँगल 45 डिग्री दिलेला आहे. आणि हा जो व्यक्ती आहे, ह्या चर्चपासून ह्या व्यक्तीचं जे अंतर आहे, अ पर्सन इज स्टँडिंग ॲट अ डिस्टन्स ऑफ 80 मीटर फ्रॉम चर्च. हा चर्चपासून हा जो व्यक्ती आहे, हा व्यक्ती चर्चपासून 80 मीटर लांब थांबलेला आहे, 80 मीटर. ठीक आहे. तर त्याला आपल्याला प्रश्न काय विचारला त्यांनी, फाइंड द हाईट ऑफ ट्री, सॉरी फाइंड द हाईट ऑफ चर्च. चर्चची आपल्याला हाईट फाइंड आउट करायला सांगितलेलं आहे. ह्याला पण राईट अँगल ट्रायंगलमध्ये कन्सिडर करा, जसं आपण फर्स्ट एक्झाम्पल ट्रीमध्ये कन्सिडर केलं. ठीक आहे. त्याप्रमाणेच तुम्ही याला कन्सिडर करू शकता. तर tan 45 घ्या. tan 45 इज इक्वल टू, किंवा तुम्ही याला जर राईट अँगल ट्रायंगलमध्ये कन्वर्ट केलं, ठीक आहे, तर राईट अँगल ट्रायंगलमध्ये जर कन्वर्ट केलं तर हे असं दिसेल तुम्हाला.
ठीक आहे. ह्याला नावं देऊत आपण. हा तुमचा राईट अँगल ट्रायंगल आहे, ए बी आणि सी. ठीक आहे, ए बी सी हा आपला राईट अँगल ट्रायंगल आहे. ठीक आहे. तर बघा, ह्या राईट अँगल ट्रायंगलमध्ये आपण ए बीला काय सपोज करणार आहोत, ए बी इज द हाईट ऑफ चर्च. ठीक आहे. आणि बी सी जे आहे, बी सी काय आपला, हा बी सी इज द डिस्टन्स बिटवीन अन ऑब्झर्वर अँड चर्च. ह्याच्यामध्ये डिस्टन्स आहे 80 मीटर. ओके, हा 80 मीटर आहे. ठीक आहे. तर आपल्याला हाईट ऑफ चर्च ए बी फाइंड आउट करायचं आहे. हा जो अँगल आहे, अँगल आपल्याला किती दिला त्याने, 45 डिग्री दिलेला आहे. ठीक आहे. ह्या सगळ्या गोष्टींचं तुम्ही जर ऑब्झर्वेशन केलात तर आपल्याला बघा, इथं आपल्याला ॲडजस्टन साईड दिलेला आहे आणि आपल्याला हाईट ऑफ चर्च विचारलेलं आहे. ठीक आहे. मग मी काय करणार की tan 45चा फॉर्म्युला यूज करणार आहे. tan 45 इज इक्वल टू, तर हाईट ऑफ चर्च आहे आपल्याकडे, किंवा tan 45 म्हणजेच आपला काय, तो अपोजिट साईड. अपोजिट साईड आपल्याकडे किती आहे, ए बी, डिवायडेड बाय काय आपल्याकडे, ॲडजस्टन साईड. ठीक आहे. ॲडजस्टन साईड म्हणजेच काय, हा बी सी आहे. तुम्ही परीक्षा जाताना इथं पूर्ण म्हणजे डिटेलमध्ये लिहिलं पाहिजे. कसं लिहिलं पाहिजे, लेट ए बी इज द हाईट ऑफ द चर्च अँड बी सी इज द डिस्टन्स बिटवीन अन ऑब्झर्वर अँड चर्च. ठीक आहे. असं सगळ्या गोष्टी इन डिटेलमध्ये तुम्ही व्यवस्थित लिहिल्या पाहिजे. तर tan 45 किती येतो, 1. tan 45 आपला 1 येतोय. तर ए बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. ए बी आहे ते सर्व दे, आणि आपल्याला बी सी दिलं त्यांनी. ठीक आहे. तर आपल्या बी सीची व्हॅल्यू किती आपल्याकडे, 80 आहे. तर बी सी आपण काय करूया, तिथं 80 पुट करूया. मग आता काय करतो आपण, ए बी फाइंड आउट करूयात. तर मी काय करणार, हा जो 80 आहे, हा 80 डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याला मी काय करतो, न्यूमरेटरला इकडे पाठवतो. कारण ह्याला मला साईड चेंज करायचं आहे. म्हणजे हा डिनॉमिनेटरमध्ये आहे, त्याला शिफ्ट करताना, म्हणजे एखादा टर्म जर डिनॉमिनेटरमध्ये असेल, त्याला आपण शिफ्ट करत असेल आर एच एसला, राईट हँड साईडला, तर तो काय जाणार, ते पोझिशन बदलतो. म्हणजे डिनॉमिनेटरला असेल तर न्यूमरेटरला जाणार, आणि न्यूमरेटरला असेल तर डिनॉमिनेटरला जाणार. तर हा येणार 1 × 80. ठीक आहे. 1 × 80 येईल. म्हणजे आपला किती झाला, ए बी इज इक्वल टू, सो ए बी इज इक्वल टू 80 मीटर. सो द हाईट ऑफ चर्च इज 80 मीटर. म्हणजे बघा, एक ऑब्झर्वर आहे की जो चर्चच्या टॉपला बघतोय, चर्च आणि त्याच्यामधला डिस्टन्स 80 मीटर आहे. तर हाईट ऑफ ट्री आपण फाइंड आउट करू शकतो. हा रिअल लाईफमधला आपला एक्झाम्पल आहे, की रिअल लाईफ ॲप्लिकेशन सुद्धा म्हणू शकतो आपण ट्रिग्नॉमेट्रीचा, की ट्रिग्नॉमेट्रीचा आपण वापर करून काय केलं आहे, हाईट ऑफ चर्च आपण फाइंड आउट केलं. ठीक आहे. याप्रमाणे आपण एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकतो. पुढचं जर एक्झाम्पल बघितलं, अ ट्री इज ब्रोकन बाय विंड. द टॉप ऑफ दॅट ट्री struck the ground at angle of 30 and at distance of 30 मीटर फ्रॉम द रूट, फाइंड द हाईट ऑफ होल ट्री. इथं पण सेम तसंच क्वेश्चन आहे. ठीक आहे. म्हणजे एक झाड आहे, ते झाडाची फांदी तुटलेली आहे, आणि ते फांदी जी तुटलेली आहे ते असं खाली जमिनीला खाली टेकलेली आहे. ठीक आहे. तुटून असं टेकलेली आहे, आणि त्याच्यामधला जो अँगल आहे, ग्राउंड आणि ते ट्री, त्याच्यातला जी फांदी आहे, म्हणजे बघा डायग्रामॅटिकली जर समजून घ्या, हे हाईट आहे, त्याची एक फांदी तुटलेली आहे. ठीक आहे. हे झाड आहे, हे झाड आहे, या झाडाची फांदी तुटलेली आहे, आणि जमिनीला जो अँगल क्रिएट होतो, झाडाच्या फांदीचा आणि जमिनीचा जो पोर्शन आहे, ह्यांच्यामध्ये जो अँगल क्रिएट होतो, दॅट इज अ 30 डिग्री. हा 30 डिग्री आहे. ठीक आहे. आणि या झाडाच्या मुळापासून किंवा झाडापासून हे झाडाची फांदी जिथे तुटून जमिनीला लागलेली आहे, ह्याच्यामधलं जे डिस्टन्स आहे, हे पण दिलं त्यांनी, 30 मीटर दिलेलं आहे. ठीक आहे. तर परत आपला तेच प्रश्न आहे की फाइंड द हाईट ऑफ द होल ट्री. तर आपल्याला हाईट ऑफ ट्री आपल्याला काय करायचं आहे, फाइंड आउट करायचं आहे. परत त्याला नाव द्या तुम्ही. समजायला आपण नाव दिलं ए, ह्याला नाव दिलं बी, आणि ह्या पॉईंटला नाव दिलं सी. तर हा ए बी सी जो तुम्हाला दिसतोय डायग्राममध्ये, हा परत काय झाला, आपला राईट अँगल ट्रायंगल तयार झालेला आहे. ओके. परत मी काय करणार, tan 30चा फॉर्म्युला यूज करणार. tan 30. ओके. सो tan 30 इज इक्वल टू काय येणार आपला, tan 30 इज इक्वल टू अगेन अपोजिट साइड अपॉन ॲडजस्टंट साइड. अपोजिट साइड किती आपल्याकडे, ए बी. आपला अपोजिट साइड जो आहे तो ए बी आहे, आणि ॲडजस्टंट साइड किती आपल्याकडे, बी सी आहे. तर बी सी टाकायचं. ठीक आहे. ॲडजस्टंट आपल्याकडे बी सी आहे, आणि tan 30 आपल्याला माहिती आहे, tan 30ची व्हॅल्यू किती आहे, 1/√3. 1/√3. tan 30 आपला आहे 1/√3, विच इज इक्वल टू,
तर आपल्याला ए बी फाइंड आउट करायचं आहे. ठीक आहे, ए बीची व्हॅल्यू फाइंड आउट करायचं आहे आणि बी सी आपल्याला दिलं आहे 30. ठीक आहे, तर ए बी आपण आहे तसंच ठेवून टाकूयात. ओके, आपण ए बी ॲज इट इज ठेवलं आहे आणि बी सीची व्हॅल्यू 30 तर पुट केलं आहे. या 30ला मी इकडे शिफ्ट करतो लेफ्टला. हा परत डिनॉमिनेटरमध्ये आहे, तो कुठं जाणार न्यूमरेटरमध्ये. म्हणजे बघा ए बीची व्हॅल्यू किती दिली आपल्याकडे 30 डिवायडेड बाय √3. ओके, तर बघा हा जो 30/√3 आहे. ठीक आहे, तर बघा हा डिनॉमिनेटरमध्ये 30 आहे. ठीक आहे, जर तुम्ही हे √3ची व्हॅल्यू 1.73 जर पुट केलात तर हे तुम्हाला असं लिहावं लागेल 30 डिवायडेड बाय 1.73 असं लिहावं लागेल, जे ए बीचा आन्सर. सो ए बी इज इक्वल टू 30 डिवायडेड बाय 1.73. पण 30ला 1.73ने डिवाइड करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मग आपल्याला काय करता येईल का, की ह्या डिनॉमिनेटरमध्ये जो 1.73 आहे, ह्या टर्मनी 30ला डिवाइड करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. मग आपण याला अजून सिम्प्लिफाय करू शकतो किंवा सोपं करू शकतो का? डेफिनेटली आपण याला सोपं करू शकतो. तर मी काय करणार, ह्या 30 जो आहे, त्या 30ला असं लिहितो मी. 30ला मी काय करणार आहे 3 × 10 असं लिहिणार आहे आणि डिवायडेड बाय हा √3 आहे तसा राहू दे. ठीक आहे, तर मी काय करतो, हा 3 जो आहे, या 3ला थोडंसं वेगळ्या पद्धतीने लिहितो मी. तर हा 3 कसं लिहू शकतो आपण, आपल्याला माहित आहे एखाद्या नंबरला जर रूट इंटू रूट जर लिहिलं तर ह्या नंबरवर काय फरक पडत नाही. म्हणजे बघा या 3ला आपण कसं लिहू शकतो √3 इंटू √3 लिहू शकतो. जर 5 आला, 5ला जर रूटच्या फॉर्ममध्ये लिहायचं असेल तर आपण 5ला कसं लिहू शकतो, दिस 5 कॅन बी एक्सप्रेस ॲज √5 इंटू √5 आपण असं लिहू शकतो. काय लिहू शकतो आपण असायला, √5 इंटू √5 जर केलात, या दोघांच्या मध्ये मल्टिप्लिकेशन आहे आणि √5 इंटू √5 येणार हे √25. √5 इंटू √5 काय येणार √25 आणि √25 म्हणजेच किती आपला 5 आहे. म्हणजेच 5लाच आपण एका वेगळ्या पद्धतीने लिहितोय. ठीक आहे, मीन्स एव्हरी नंबर कॅन बी एक्सप्रेस ॲज रूट इंटू रूट. त्यामुळे ह्या 3ला मी लिहिणार √3 इंटू √3 आणि हा इंटू 10 जो आहे तसं राहू दे, डिवायडेड बाय हा √3, हा डिवायडेड बाय √3. मग मी आता काय करू शकतो, इथला एक √3 आणि इकडचा एक √3 मी काय करू शकतो, इझिली कॅन्सल करू शकतो. मग आता √3ची व्हॅल्यू तुम्ही पुट करा 1.73 आणि त्याला 10 मल्टिप्लाय करा, म्हणजे आपला आन्सर कसं येईल बघा. इथं साईडला लिहितो मी ए बी इज इक्वल टू, हा जो ए बी आपला राहिला √3 इंटू 10 राहिला. ठीक आहे, आता आपल्याला √3ची व्हॅल्यू त्यांनी दिली आहे 1.73, पुट करा 1.73 इंटू 10. या दोघांचं तुम्ही जर प्रॉडक्ट घेतलात ह्याचा आन्सर येईल 17.3 मीटर. ओके, 17.3 मीटर म्हणजे हाईट ऑफ जे ट्री आहे, हाईट ऑफ ट्री किती आहे 17.3. इथं जर तुम्ही ह्या 30ला जर 1.73 जर डिवाइड करायचा विचार केला असता तर हे डिव्हिजन परत तुम्हाला फ्रॅक्शनचं कन्व्हर्जन परत ह्या 0.73चं कन्व्हर्जन म्हणजे दोन्ही साईडला 100ने मल्टिप्लाय करा, मग ह्याला 1.73ला कन्वर्ट करा, पण 1.73ने परत वर डिवाइड करा. हे जर केलं तर आन्सर येणार नाही अशातला भाग नाही आहे. पण त्याला काय वेळ जास्त लागेल आणि एक्झाम्पलचा आन्सर चुकण्याची शक्यता जास्त आहे. त्यामुळे तुम्ही काय करा, की असं तुम्ही ॲडजस्टमेंट करू शकता की ज्यामुळे तुम्हाला आन्सर मिळेल. ठीक आहे, तर या पद्धतीने तुम्ही एक्झाम्पल हे सॉल्व्ह करू शकता. ह्या टाईपचं जे एक्झाम्पल आहे, इन राईट अँगल ट्रायंगल पी क्यू आर, पी 60 डिग्री, आर इज इक्वल टू 30 डिग्री आणि पी आर इज इक्वल टू 12, हे आपण फर्स्ट व्हिडिओमध्ये असा सेम एक्झाम्पल सॉल्व्ह केला होता. तर तुम्ही फर्स्ट व्हिडिओमधला ते एक्झाम्पल बघा. तो आणि हा एक्झाम्पल दोन्ही सेमच आहे, त्यांचे आन्सर्स पण जवळपास सेमच येणार आहे. दॅट्स वाय दिस एक्झाम्पल इज लेफ्ट फॉर युअर एक्सरसाइज. ठीक आहे, तर हे एक्झाम्पल तुम्ही ट्राय करा ऑन युअर ओन वे. हा एक्झाम्पल जो आहे सेक थिटा दिला आपल्याला 25/7. ओके, आणि क्वेश्चन काय आपला, फाइंड द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा. तर टॅन थिटा आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. तर बघा आपल्याकडे सेक दिलं आहे आणि टॅन जर विचारलं असेल तर आपल्याकडे ट्रिग्नॉमेट्रीची आयडेंटिटी आहे. ठीक आहे, तर ट्रिग्नॉमेट्रीची आयडेंटिटी काय आहे बघा, साईन दिला असेल, कॉस विचारलं असेल तर साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 1 वापरलं पाहिजे. जर सेक थिटा दिला असेल आणि टॅन जर विचारलं असेल तर 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा वापरलं पाहिजे. जर कॉड दिलं असेल आणि कोसेक जर विचारलं असेल
तर 1 प्लस कॉट स्क्वेअर थिटा इज इक्वल टू कोसेक स्क्वेअर थिटा आपण वापरला पाहिजे. तर मला सेक थिटा दिलेला आहे 25/7 आणि विचारलेला आहे टॅन थिटा. म्हणजे मी काय केलं पाहिजे, ही प्रॉपर्टी मी अप्लाय करणार आहे. 1 प्लस टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू सेक स्क्वेअर थिटा. ह्या प्रॉपर्टीचा मी वापर करणार आहे. ह्या प्रॉपर्टीचा वापर करून काय करणार आहे, तर मी सेक थिटाची व्हॅल्यू सबस्टिट्यूट करणार आहे आणि त्याला सिम्प्लिफाय करून काय करणार आहे, मी टॅन थिटा मी फाइंड आउट करणार आहे. ठीक आहे, फाइंड आउट करूया. काय केलंय त्याचं नीट जर तुम्ही बघितलात तर टॅन स्क्वेअर थिटा जो आहे त्याला आपण लेफ्ट साईडला आहे तसं ठेवलंय आणि हा जो प्लस वन आहे लेफ्टला त्याला आपण RHSला जर ट्रान्सफॉर्म केलं तर साईन चेंज होईल. ठीक आहे, तर आपण काय करूया, तर सेक थिटाची व्हॅल्यू पुट करूया. सेक थिटा आपल्याकडे किती आहे, तर सेक थिटा आपल्याकडे आहे 25/7 आहे. ठीक आहे, तर सेक थिटाच्या ऐवजी मी 25/7 पुट केलंय. ह्याचा स्क्वेअर करा, तर 25चा स्क्वेअर केला आपल्याला माहित आहे 25चा स्क्वेअर किती येतो, 625 येतो. ओके, 25चा स्क्वेअर हा 625 येतो आणि सेवनचा स्क्वेअर किती येतो 49, हा -1 आहे तसं. ठीक आहे, म्हणजे काय केलं आपण इथं 25चा स्क्वेअर केला आणि 7चा स्क्वेअर केला. ठीक आहे, आपल्याला इथं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं आहे. इथं डिनॉमिनेटरमध्ये काय नाही, म्हणजे काय असतो, इथं डिनॉमिनेटरमध्ये 1 असतो. ठीक आहे, एखादा नंबरला डिनॉमिनेटर नसेल तर आपण त्याला डिवायडेड बाय 1 करू शकतो. या 1ने जर 625ला मल्टिप्लाय केलं किती येईल, 625 मायनस 49 इंटू 1 49 डिवायडेड बाय, ओके, डिवायडेड बाय काय येणार, हे 49 इंटू 1 जर केलं तर हे येईल 49. ओके, आणि ह्या 625 मधून 49 जर तुम्ही सबट्रॅक्ट केलं तर येईल 576 डिवायडेड बाय 49. ओके, सो आय गॉट द व्हॅल्यू ऑफ टॅन स्क्वेअर थिटा. तर टॅन स्क्वेअर थिटाची व्हॅल्यू आपल्याला मिळालेली आहे 576 डिवायडेड बाय 49. तर आपण ह्याच्यावरून टॅन थिटाची व्हॅल्यू काढू. तिथे टॅन स्क्वेअर लिहितो हवं तर मी. सो टॅन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू 576 डिवायडेड बाय 49. तर टॅन थिटा बरोबर काय येईल, तर टॅन थिटाची व्हॅल्यू किती येईल, आपण जेव्हा पण स्क्वेअर असतो, स्क्वेअर आहे ह्या बाजूला. ठीक आहे, तर आपल्याला स्क्वेअर रूट जर काढायचं असेल तर आपण RHSला नेहमी प्लस आणि मायनस साईन देतो. सो प्लस मायनस. ओके, तर आपला टॅन थिटा इज इक्वल टू काय येणार, प्लस मायनस, तर टॅन थिटा बरोबर काय येणार, प्लस मायनस अंडर रूट 576 डिवाइड बाय 49. तर हा 576 कोणाचा स्क्वेअर रूट आहे 24 आणि हा 49 कोणाचा स्क्वेअर आहे 7. सो आय गॉट द व्हॅल्यू ऑफ टॅन थिटा इज अ प्लस मायनस 24/7. ह्याप्रमाणे तुम्ही अशा ट्रिग्नॉमेट्रिक आयडेंटिटीचा वापर करून काय करू शकता, एक्झाम्पल सॉल्व्ह करू शकता. शेवटचं जे एक्झाम्पल आहे, ते शेवटचं एक्झाम्पल तुम्ही जर बघितलं आता त्याच्यामध्ये बघा, हा शेवटचं एक एक्झाम्पल आहे की ज्यामध्ये काय विचारले त्यांनी की साइन 30 दिले. ओके, साइन 30 दिले प्लस कॉस 60. म्हणजे काय दिलं आपल्याला, साइन 30 आणि कॉस 60 ह्या दोघांच्या व्हॅल्यूज दिल्या आहे आणि सांगितलं आहे की फाइंड द व्हॅल्यू ऑफ साइन 30 प्लस कॉस 60. हे आपल्याला ॲडिशन करायला सांगितलं आहे. ठीक आहे, हे लक्षात ठेवा. तर साइन 30 आपला 1/2 असतो, कॉस 60 पण 1/2 आहे. 1/2 आणि 1/2 म्हणजे अर्धा आणि अर्धा जर केलं तर आन्सर किती आपला 1 येतो. ठीक आहे, तर ह्याप्रमाणे तुम्ही कोणतंही एक्झाम्पल, ट्रिग्नॉमेट्रिक्सचं आयडेंटिटीचं एक्झाम्पल असू दे किंवा ट्रिग्नॉमेट्रीच्या ॲप्लिकेशनचं एक्झाम्पल्स असू दे, तुम्ही इझिली त्याला सॉल्व्ह करू शकता. ठीक आहे, तर अशा प्रकारे 2016 ते 2019 या क्वेश्चन पेपरमधले जेवढे ट्रिग्नॉमेट्रिकचे क्वेश्चन्स होते ते सगळे क्वेश्चन्स आपण सॉल्व्ह केलेले आहेत. तर याप्रमाणे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये की मार्च 2024मध्ये ट्रिग्नॉमेट्रिक या टॉपिकवर जेवढे प्रश्न विचारलेत त्या प्रश्नाचे आपण उत्तरं फाइंड आउट करण्याचा प्रयत्न करूयात. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर तुमचे जे फ्रेंड्स आहेत त्या फ्रेंड्सना काय करा, हे व्हिडिओ शेअर करा आणि त्यांनाही चांगले मार्क्स पाडण्यासाठी तुम्ही मोटिवेट करा. आणि ठीक आहे, तुम्ही पण स्वतः मोटिवेट व्हा आणि यातले सगळे एक्झाम्पल्स तुम्ही अजून एकदा नीट सराव करा आणि सगळे न बघता सॉल्व्ह करण्याचा